नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण उदाहरण संग्रह 5 एक्सरसाइज 5 पाहत आहोत, जो की डिव्हिजिबिलिटी टेस्टवर आधारित आहे. विभाज्यतेच्या कसोट्या यावर आधारित हा लेसन आहे. याला कमी वेटेज दिलेला आहे मित्रांनो, आणि खूप सारे सरावाला आपल्याकडे दुसरीकडे आपल्याला गणित पाहायला मिळतील. जे आहेत ते आपण या ठिकाणी ह्या उदाहरण संग्रहात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर लक्ष घ्या. आणि या ठिकाणी लिहिण्यासारखं काही नाही, त्यामुळं आपण डायरेक्ट गणिताचं पुस्तक घेऊनच सराव करत आहोत या ठिकाणी. बाकी आपण प्रत्येक प्रश्न पानावरच घेणार आहोत, पण इथं जास्त लिहिण्याची आवश्यकता नसल्यामुळे आपण पेपरवर घेतो, डायरेक्ट पुस्तक वापरून करत आहोत. आला लक्षामध्ये? बघा, पहिला प्रश्न काय आहे? रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 6 आर ऑल्सो डिव्हिजिबल बाय 2 and 3. बघा, देर इज वन डिव्हिजिबिलिटी टेस्ट that divisibility test says us that the number which are divisible by 6 it should be divisible by 2 and 3. 2 आणि 3 जर एखाद्या संख्येला भाग जात असेल तर 6ला देखील त्या संख्येनं भाग जातो. ही डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण बघितलेली आहे. ही विभाज्यतेची कसोटी आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणजे हे जे आहे हे करेक्ट ऑप्शन आहे, बरोबर? हे करेक्ट आहे. बरं, पुढचं काय बघा बरं. नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 15. जर 15 जर डिव्हिजिबल एखादी संख्या असेल तर ती 3 आणि 5 पण डिव्हिजिबल असते, बरोबर? आता या ठिकाणी तुम्ही 30 घ्या. 30 5 बी डिव्हिजिबल आहे आणि 3 पण आहे आणि 15 पण आहे. म्हणजे जी 15 असते ती 3 आणि 5 पण डिव्हिजिबल असते. म्हणजे हे पण स्टेटमेंट ट्रू आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि याच्यामुळेच आपण पानावर लिहिलेले नाही आहेत, जेणेकरून आपल्याला मोबाईलमध्ये देखील दिसू शकतात. एवढ्याच व्हिडिओला तर आपल्याला त्रास घ्यायचा आहे बघण्याचा. बाकी परत आपण पुन्हा पानावर उदाहरण संग्रह सर्व सोडून घेणार आहोत. तिसरं काय स्टेटमेंट बघा. 600 इज डिव्हिजिबल बाय 2, 3 and 5. 2ची विभाजित कसोटी काय सांगते आपल्याला? एक युनिट प्लेसला सम पाहिजे, इवन नंबर पाहिजे, तर आहे म्हणजे 2 आहे. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते की सर्व संख्यांची बेरीज 3च्या पटीत पाहिजे. हे सर्वांची बेरीज 6 आहे, 3च्या पटीत आहे, याला भाग जातो. 5चं तर माहिती आहे आपल्याला, युनिटला 0 पाहिजे आहे. म्हणजे ही पण इथं बरोबर आहे. म्हणजेच काय, तर ह्या प्रश्नाचं काय विचारले? करेक्ट ऑप्शन विचारले. तर करेक्ट ऑप्शन कोणते? मग 1 बी आहे, 2 बी आहे, 3 बी आहे. म्हणजे काय? ऑल A, B, C and R आर ट्रू. म्हणजे या ठिकाणी तिन्ही जे ऑप्शन आहेत ते आपले बरोबर आहेत. आता बघूया आपण पुढचा प्रश्न मित्रांनो. बघा, पुढचा प्रश्न देखील असाच आहे. आपल्याला दिसण्यासाठी थोडंसं वर घेऊया आपण हे पुस्तक, बरोबर? आता या ठिकाणी बघा, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. इथं पण करेक्टच ओळखायचं. हे इथं बघा, इथं परीक्षेमध्ये खूप घोळ होतो मित्रांनो की करेक्ट आणि इनकरेक्टमध्ये. एक करेक्ट दिलेल्यामुळे करेक्टच ओळखायचं आहे आपल्याला. 182 इज डिव्हिजिबल बाय 2. बस, इथं फक्त 2 दिले म्हणजे युनिट प्लेसला काय आहे? इवन नंबर पाहिजे, समसंख्या पाहिजे आहे. म्हणजे हे पण बरोबर आहे स्टेटमेंट आपलं. बी नंबर बघा. आता बी काय म्हणते? 182 इज डिव्हिजिबल बाय 7. 7 डिव्हिजिबल आहे का नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. कोणतं? बी नंबरचं. तर हे तुम्हाला 7चा डिव्हिजिबिलिटी टेस्टचा रूल माहीत पाहिजे मित्रांनो. काय येईल इथं? 182. इथं करून दाखवतो मी तुम्हाला. हे 182 याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला? पहिल्या संख्येची दुप्पट करायची आणि ती राहिलेल्या 2 संख्येतून वजा करायची. याची दुप्पट काय होईल मित्रांनो? 4. त्यातून वजा करा, खाली किती राहिले? 14. म्हणजे या 14ला आपण 7 डिवाइड करू शकतो की नाही? करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी हे पण बरोबर आहे 2 नंबरचं पण. हे कळलं तुम्हाला? कोणतीही संख्या घ्या मित्रांनो. आता समजा हे 256 घेतो मी, बरोबर? आता ही 7 डिवाइड आहे की नाही पाहायचा जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे? या पहिल्या युनिटचा डबल करायचा. डबल म्हणजे काय? 12 होईल. 12 जर यातून मायनस केली आपण राहिलेल्या दुसऱ्या संख्येतून मागच्या, तर 3 आणि इथं 1 उरल. मग ही संख्या 14 डिव्हिजिबल आहे का नाही असं ओळखायचं असते ते. बरोबर? लक्ष. पुढचं सी नंबरचं काय सांगते? 182 इज डिव्हिजिबल बाय 3. आणि 3चा रूल काय सांगतो? या सर्वांची ॲडिशन 3च्या टेबलमध्ये यायला पाहिजे. इट शुड बिकम इन द थर्ड टेबल. ओके. सो 1 and 8, 9, 9 and 2, 11. यांची ॲडिशन किती येते? 11 येते. म्हणजेच 3 याला डिवाइड होईल का? होणार नाही. म्हणजे आपल्या या ठिकाणी काय आहे? चुकीचं आहे. म्हणजे बरोबर फक्त कोणते येते? ए आणि बी. मग ए आणि बी आर ट्रू. हां, इथे 4th नंबर ए आणि बी आर ट्रू. मग या ठिकाणी काय आहे? फक्त ए आणि बी ट्रू बरोबर आहे. फक्त चुकलं कोणतं आहे? सीचं नाही आहे, बरोबर? लक्षामध्ये अशा प्रकारचं हे गणित आहे मित्रांनो. सोपा छोटा उदाहरण संग्रह आहे. आता प्रश्न क्रमांक आहे 3. प्रश्न क्रमांक आहे 3. काय आहे? 3 प्रश्न क्रमांक अशा करतो मला दिसत असेल याच्यामध्ये, मोबाईलमध्ये पण. आणि आपल्याकडं पुस्तक असणारच आहे. त्या पुस्तकामध्ये तुम्ही पाहू शकता 3 नंबरचं. 3 नंबरचं बघायचं आहे आपल्याला. काय? व्हॉट इज द सम ऑफ ऑल 4 डिजिट नंबर फॉर्मड बाय युझिंग digit 5 and 0 and divisible by 11.
5 आणि 0 या अंकांनी मित्रांनो 4 अंकी संख्या बनवायच्यात. किती अंकी संख्या बनवायच्यात? 4 अंकी. पण त्या काय पाहिजेत? 11 डिव्हिजिबल पाहिजेत. तर आपल्याला 4 अंकी संख्यानं 4 अंक दिलेले असताना 4 अंकी संख्या किती तयार होतात वगैरे वगैरे तुम्हाला मी शिकवलेलं माहीत आहे. शॉर्टकट काय आहे तर 4 अंक दिलेले असताना 4 अंकीचा संख्या बनवायची आपण काय करतो? 4चं पिक्टोरियल म्हणजेच काय? 4 × 3 × 2 × 1 म्हणजेच काय मित्रांनो? 24 संख्या तयार होणार 4 अंक जर असतील तर. पण इथं 4 अंकीच बनवायचे आहे मित्रांनो आपल्याला, पण अंक मात्र 2च इथं आणि त्यातला बी 0 आहे. ह्या 0नं आपण संख्या 4 अंकी तयार करू शकत नाही, 0 हजार स्थानी घेऊन, आहे की नाही. मग या ठिकाणी काय होईल मित्रांनो? 4मधून 1 कमी करावं लागेल, 3 पिक्टोरियल घ्यावं लागेल आपल्याला. काय? 3 पिक्टोरियल. 3 पिक्टोरियल म्हणजेच काय? संख्या किती तयार होणार मग आता इथं? 3 × 2 × 1 6 संख्या तयार होणार आहेत. यांच्यापासून किती संख्या तयार होणार आहेत? 6 संख्या तयार होणार आहेत मित्रांनो. पण त्यांनी आपल्याला या 6ची बेरीज नाही विचारलेली. ती बेरीज काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र सोपं आहे. पण त्यांनी काय विचारले? अशा संख्या की त्या फक्त 4 अंकी संख्या तर पाहिजेच, पण 11 डिव्हिजिबल पाहिजे. त्यामुळे या 6 संख्या कोणत्या त्या मांडू. आणि 11चा रूल तर माहिती आहे आपल्याला. एक तर ऑड आणि सम जागेवरची जी संख्या आहे, आता समजा इथं लिहूया आपण ABCD याची आणि याची बेरीज, याची आणि याची बेरीज काय पाहिजे? एक तर 11च्या पटीत पाहिजे किंवा त्यांची दोन्हीचा डिफरन्स जो आहे तो 0 पाहिजे. बरोबर? एक तर 0 पाहिजे किंवा 11च्या पटीत पाहिजे किंवा -11 असं पाहिजे, तरच आपण त्याला 11 डिव्हिजिबल टेस्ट लागू शकतो. तर मग आपण तयार होणाऱ्या अगोदर 5 संख्या लिहूया इथं पटापट. बघा, अगोदर 5 घेऊया, पूर्ण 5 5 5 5 5. बरोबर? आता प्रत्येक ठिकाणी एक 0 कमी करत चालूया. बरोबर? ही झाली दुसरी. बरोबर? आता परत 0 0. बरं, परत 5 0 0. हे 4 संख्या झाल्या. आता मला सांगा 0ची जागा बदल. आपण आता 5 बनवत गेलो. आता काय करायचं आपल्याला? इथं 0 घेऊया. बरोबर? आणि परत पुढं 5 5. ही एक पॉसिबिलिटी तयार झाली. पुन्हा काय होईल? ही एक. आता याच्या व्यतिरिक्त कोणतीही संख्या तयार होत नाही. आता यातून तुम्हाला सोपं जाईल की यातून आपल्याला पाहिजे असणारे काय आहे? 11ने डिव्हिजिबल असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत. आता तुम्हाला माहिती डिव्हिजिबल टेस्ट काय आहे? यांचा जो डिफरन्स आहे 5 आणि 5 किती? 10. हे 5 आणि 5 10. म्हणजे पहिली जी संख्या आहे 10 - 10 बरोबर 0. म्हणजे ही 11ने डिव्हिजिबल आहे. एक तर सापडली. दुसरी आहे का बघा बरं? हे काय होईल? 5 आणि 0 5 आणि 5 आणि 5 10. 10तून 5 गेले 5. म्हणजे ही आहे का? नाही. या ठिकाणी ही आपल्याला गरज नाही. या ठिकाणी इथं ही होऊ शकते बघा मित्रांनो. ही जी आहे का 5 अधिक 0 बरी लिहायची गरज नाही. आपण डायरेक्ट हीच लिहूया. ऑड आणि 1 नंबरची बेरीज 5 आणि 0 5 आणि 5 आणि 0 5. 5 - 5 0 आली. बरोबर? म्हणजे ही एक आहे 11 डिव्हिजिबल संख्या. पुन्हा कोणती आहे बघा इथं आहे दुसरी एखादी? नाही, ही तर होऊ शकत नाही. कारण 5 आणि 0 5 आणि 0 आणि 0 0. म्हणजे वजाबाकी यांची 0 येणार नाही दोघीच, आहे की नाही. इथं 5 आणि 5 10 आणि 5 आणि 0 5. म्हणजे यांची देखील वजाबाकी 0 येणार आहे का? नाही येणार. ही पण नाही येत. बरोबर? ही पण येत नाही. ती कोणती? ही येईल का? हां, हे 5 आणि 0 5 आणि 0 आणि 5 5. म्हणजे कोणकोणत्या संख्या आहे 11 डिव्हिजिबल आहेत बघा मित्रांनो? 5 5 5 5 5 0 0 5. आणि पुढची कोणती राहिली आपली? ही एक. यांची सम विचारली काय परीक्षेमध्ये? काय विचारते पेपरमध्ये? व्हॉट इज द सम ऑफ ऑल 4 डिजिट नंबर्स फाउंड बाय युजिंग द डिजिट्स 5 and 0 अँड डिव्हिजिबल बाय 11. आठ काय ठेवली त्यांनी आपल्याला? डिव्हिजिबल बाय 11. म्हणून आपल्याला जरासं जास्त वेळ लागतो याला, नाही तर इथून शॉर्टकट पण आहे याचं उत्तर काढण्याचं. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो बघा? 5 आणि 5 10 0. हातच्याला 1. मग काय येईल ते? 5 आणि 1 6. 6 आणि 0 0. 0 आणि 6 6च. 6 0 आलं बघा इथे. 6 0 कुठं आलेले? या ठिकाणी आणि या ठिकाणी. म्हणजे हे 2 ऑप्शन तर आपल्या ऑलरेडी कटले बघा. गणितामध्ये मित्रांनो युनिट डिजिट, उत्तराचं युनिट डिजिट पाहून तुम्ही बहुतांश गणित बाकीचे स्टेप न करता एकदम लवकर सोडू शकता. कसं? जर प्रत्येकाचे युनिट डिजिट जर वेगळे असतील आणि जेव्हा आपल्याला गुणाकार वगैरे काय असेल ते भागाकार युनिट डिजिट जर मिळाला तर तिचं आपलं उत्तर जवळपास असतं. ऐकण्याशिवाय बघू आपण जसं गणित येईल तसं तुम्हाला सांगाल. पण ध्यान ठेवा युनिट डिजिटमुळे तुमचा खूप सारा वेळ वाचू शकतो आणि वाचणार आहे. लक्षामध्ये चला तर बघा या ठिकाणी 6
5 आणि 0 आणि 5 आणि 5 10शीला 0, हातच्या आला परत 1, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 1 16. हे उत्तर किती आलं मित्रांनो? 16,060 ह्या ठिकाणी तुमचं उत्तर येत आहे. ही तुमची आली बेरीज 5 आणि 0 नंतर होणाऱ्या 4 अंकी अंकांची संख्यांची. लक्षामध्ये हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 1 नंबरचं 3चं उत्तर. आता आपण प्रश्न पाहूया चौथा. चार नंबरचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. चार नंबरचा प्रश्न काय सांगतोय आपल्याला बघा. या ठिकाणी स्टार आहे, स्टार ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी एकच अंक आहे. इज अ 6 डिजिट ऑड नंबर. हा 6 डिजिट ऑड नंबर आहे आणि हा जो नंबर असणार आहे ऑड असणार आहे, म्हणजे युनिट प्लेस काय असणार आहे आपलं? ऑडच असणार आहे. ध्यानात ठेवा. इन विच ऑल द स्टार हॅव द सेम डिजिट, विच ऑफ द फॉलोइंग इट्स डिवायझर. बघा उत्तर आपण डायरेक्ट काढू शकतो कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन न करता. कारण की साहजिकच इथं इवन नंबर आहे, इवन नंबर, इवन नंबर आहे आणि इवन नंबरनं डिवायझर होणारी कोणतीही संख्या डिवाईड होणारी संख्या ही इवन नंबरच असते. बरोबर. म्हणजे ह्या संख्येनं भाग जातो म्हणजे ती संख्या कशी असणार आहे? इवन नंबरच असणार आहे. जे युनिट प्लेसला एक तर 0 असेल किंवा 2 असेल किंवा 6 असेल 4 असेल अशीच असणार आहे. बरोबर. त्याने काय विचारलं? ही ऑड नंबर पाहिजे आपल्याला. ऑड नंबर जर असेल तर ऑड नंबरला भाग जाणारी एकमेव संख्या आपल्याकडे दिलेली ती 9. म्हणजेच आपला आन्सर या ठिकाणी डायरेक्ट आपण लिहू शकतो 9. बरं 9च का आपण? ही संख्या इथे ही असणारी कोणती असणार आहे हे पण सांगतो मी तुम्हाला. पहिल्या नंबरचा आपला असं 9 तर आपला उत्तर आहेच. पण बघा या ठिकाणी आपल्याला 3 जर घेतले आपण 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 तर इथं युनिट प्लेसला 3 आले पाहिजे तर ती ऑड होईल. बरोबर. मग या ठिकाणी 3चं जरी आपण ॲडिशन केली 6 वेळेस 18 तर 9च्या पाड्यात 18 येतात म्हणजे ही 9 डिवाईड आहे. म्हणजे या ठिकाणी पूर्ण संख्या काय असायला पाहिजे? एकतर 3 3 3 3. बरोबर. तुम्ही म्हणता सर मग 4 घेतलं तरी बी आन्सर येऊ शकतो. पण 4 घेतल्यानंतर काय होईल मित्रांनो? इथं इवन येईल. 5 जर घेतलं आपण तर 5 × 30 ते 9चे टेबल येतात का? नाही. आलं लक्षामध्ये? अशा गोष्टी आहेत. 6 जर तुम्ही 9 घेतला, 9 जर घेतला आपण तर 9 9 9 9 9 इथं ऑड नंबर यायला आहे. बरोबर. ते एक असू शकतं आहे की नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज डिवायझर. पण सगळ्यात जवळचं जर बघितलं आपण हे आणि ते बी असू शकतं. 9 9 घेतलं तरी देखील उत्तर येऊ शकतं. त्याचं काय येणार नाही असं नाही. लक्षामध्ये इथं कोणती 3 असू शकतं, 9 बी असू शकतं. 6 बघू बरं आपण. 6 6 इथं 6 पण नाही ना. 6 जर इथं घेतले तर इथं युनिट प्लेसला काय आले? 6 आले मित्रांनो. आणि 6 म्हणजे ती इवन नंबर आहे. इवन नंबर नाही पाहिजे आपल्याला. म्हणजे 6 तर अजिबात चालणार नाही. 7 7 तर कसं चालत नाही ना, आहे की नाही? 7 7 घेतलं तर 9 डिवाईडच होणार नाही. लक्षामध्ये अशा प्रकारे 3 3 असू शकतं किंवा 9,99,999 असू शकतं. त्याची आपल्याला घेणं देणं नाही. त्याने विचारलं काय फक्त की 6 डिजिट नंबर ऑड नंबर जर असेल तर कशाने डिवाईड होईल? 9 उत्तर तर 9 मिळालंच आपल्याला. ती संख्या ही असू शकते किंवा 9,99,000 देखील असू शकते. असो पुढचा गणित घ्या. 5 नंबरचं आहे मित्रांनो. किती नंबरचं आहे? 5 नंबरचं काय सांगते आपल्याला? P is a odd number divisible by 11 which is the second odd number after P which is divisible by 11. आफ्टर P म्हणलं हे ध्यान महत्वाचं आहे मित्रांनो. आफ्टर P म्हणलंय. P एक स्वतः ऑड नंबर आहे. बरोबर. ती जर आपण 11 गृहीत धरली ही ऑड नंबर तर पहिली ऑड नंबर काय आहे Pच्या नंतरची? बघा P प्लस 11 तर ती 22 येईल. तिथं इवन असणार आहे. ती काय असणार आहे? इवन. पहिली कोणती येईल मग? P प्लस 22 म्हणजे 33. ही ऑड आहे. काय मित्रांनो? ही पहिली ऑड आहे. पहिली ऑड. आपल्याला दुसरी पाहिजे. दुसरी ऑड जर काढायची असेल आपल्याला 33 मध्ये आपण 11 जर मिळवले ते काय व्हायले? 44. म्हणजे P मध्ये जर आपण 33 मिळवले तर 44 व्हायले. ती काय लागली आपल्याला? इवन यायली. आपल्याला ऑड पाहिजे. मग ऑड पाहिजे म्हणजेच काय? मग आपल्याला P प्लस 44 घ्यावं लागणार आहे. तेव्हा ती म्हणजे इथं आपण 11 गृहीत धरली म्हणजे ती 55 असेल. 55 असेल म्हणजे ती कोणती असणार आहे? P प्लस 44. म्हणजे आपला आन्सर नंबर काय आहे? 1 नंबरचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ती संख्या कोणती असणार आहे? P प्लस 44. काय ते P नंतरची विचारली त्याने आपल्याला. आणि P धरून जर विचारली असती तर मग काय आली असती? P प्लस 11 तर पहिली इवन आली असती 22 आणि दुसरी आहे P प्लस 22 ही आली असती ऑड नंबर दुसरी. पण Pला धरून Pला सोडून विचारलं म्हणून ती पुढे वाढलेली आहे आपली. ती 55 इवन नंबर. लक्षामध्ये अशा प्रकारचे गणित आहे. असो आता प्रश्न क्रमांक 6
6चा प्रश्न बघूया बघा. बाय विच ऑफ द फॉलोइंग व 6 नंबर दिसते तुम्हाला, दिसायला हवंच. काय ते, बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज 118 नॉट डिव्हिजिबल बाय, हे की नाही. आता हे जे 6 नंबरचं गणित आहे ते कशाने डिव्हिजिबल नाही ते काढायचं आहे आपल्याला मित्रांनो. बघा बरोबर. आता 6 नंबरचं तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी प्रश्न दिसला नाही मित्रांनो तरी तुम्ही पुस्तकात बघू शकता. फक्त तुम्हाला स्पष्टीकरण समजणं गरजेचं आहे, ते तुम्हाला पानावर दिसणारच आहे. आता काय म्हणते ते 1080 नंबर आहे आपल्याकडं, दिसतोय सर्वांना. हा नंबर कशाने डिव्हिजिबल नाही ते ओळखायचं आहे. बघा आता हा 12 9 108 12 डिव्हिजिबल आहे बरोबर, 12 पण आहे. 5 शून्य एक स्थानी जर शून्य असेल 5 पण डिवाइड होतो, म्हणजे 5 पण बरोबर आहे. राहिला 11चा प्रश्न आहे. आता या दोन्हीची इवन आणि ऑड नंबरची बेरीज करायची आपल्याला. 8 आणि 1 9, 9 आणि वजा किती वाले 0 बरोबर 9, म्हणजे 11 डिव्हिजिबल नाही आहे. 11 डिव्हिजिबल आहे का नाही, 9 आहे का तर आहे. 9 म्हणजे 8 आणि 1 9, यांची बेरीज जी व्हायली बघा 0 अधिक 8 अधिक 0 बरोबर 9, आणि 9ला डिवाइड होतं म्हणजेच 9 पण डिवाइड आहे. हा फक्त डिवाइड कशाला नाही 11, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक आहे 3. 11 नंबरचं उत्तर बरोबर आहे, जे की त्यांनी डिव्हिजिबल नाही आहे. लक्षात आलं. पुढचा प्रश्न 7 नंबरचा. तर 7 नंबरचा प्रश्न काय म्हणते आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग डिवायझर ऑफ ऑल 3 नंबर्स. हां, कोणता नंबर जो आहे बघा, ऑप्शन 7 नंबरचा पर्याय आहे. ऑप्शन आहेत 8 28 14 आणि 16, आणि नंबर आहे 336 252 322. या ठिकाणी या तिन्हीला भाग जाणारा कोणता नंबर आहे ते विचारले बघा. 8 न जातोय का, तर 8 चौक 32 8 2 16 याला जाईल, का नाही. 8 3 24 बरोबर 24, म्हणजे पण पुढं 12वरती जाणार नाही, म्हणजे 8 न याला जाणार नाही, पुढचं पाहिजे गरज नाही. एकाला गेलं नाही म्हणजे संपला विषय, आपल्याला 3 जाणार पाहिजे. त्यामुळं आता 28 याला जातो का, आता 28 1 28 28 2 56 याला जाईल का. 28 1 28 9 100 252 बरोबर हां याला जाईल. पण याला जाणार नाही. 28 म्हणजे दोन्ही कटले. 14 14 14 28 5 14 56 हां याला जाईल. 14 1 14 आणि उरले 11 आणि झाले 112, मग 14 14 112 हां यस याला जातो. 14 1 14 14 2 28 आणि पुन्हा 4 उरतील आणि 2 42 14 3 42, म्हणजे 14 ने ह्या पूर्ण संख्येला भाग जाणार आहे. मग या तिन्ही संख्या डिव्हिजिबल कशा नाहीत, 14 नाहीत मित्रांनो. कशा नाहीत, 14 नाहीत. हे करून पाहावे लागेल तेव्हा ते बरोबर, म्हणजे उत्तर काय आपलं 14 या ठिकाणी. एवढंच उदाहरण संग्रह आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला ते व्हिडिओ पाहण्यामध्ये प्रश्न वाचण्यामध्ये त्रास होईल, पण पुस्तक आपल्याकडे असणार आहे ते असू द्या, आणि तरच हे तुम्हाला लवकर समजायला सोपं जाईल. उत्तर तर आपण पानावर पाहणारच आहोत. आता प्रश्न राहिला आहे आपला 9 नंबरचा. तर 9 नंबरचा प्रश्न बघा, वाचा अगोदर. तो काय तर काय सांगताय आपल्याला, फाइंड द डिफरन्स बिटवीन. बघा या ठिकाणी 9 नंबरचा प्रश्न, फाइंड द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर. हां बघा, आता ग्रेटेस्ट बनवायचं आपलं. नंबर काय आहे ते बघा, 2 4 आणि 6. तर अगोदर ग्रेटेस्ट बघूया आपण. स्मॉलेस्ट बनायचा. प्रश्न क्रमांक आहे 9 नंबर बरोबर. आता ग्रेटेस्ट कसा बनणार मित्रांनो, जो की कशाने डिवाइड पाहिजे आपल्याला, 8 ने डिवाइड पाहिजे. मग आपण 2 ग्रेटेस्ट 6 4 2 जर बनला तो 8 ने डिवाइड होणार नाही. मग 4 2ला काय करायचं, अल्टरनेट करायचं फक्त. मग काय होईल, 6 2 4 करा त्याला फक्त. कारण 2 4 जर 4 2 जर घेतलं तर 8 ने डिव्हिजिबल नाही, आपल्याला 8 ने डिव्हिजिबल असणार पण लक्षात ठेवायचं आहे. मोठ्यात मोठी संख्या काय आहे, 642 आहे. काय आहे, 642 सॉरी, पण ही 8 ने डिव्हिजिबल नाही. 8 ने डिव्हिजिबल आहे का नाही, म्हणून ती घ्यायची नाही. आता लहान करताना बंदच करायचं मित्रांनो. लहान सर्वात लहान काय आहे, ह्याचा 2 घ्यायचा बरोबर. आपण इथं 2 घेतला, नंतर जर 4 आणि 6 घेतली ते पण 8 ने डिव्हिजिबल नाही, म्हणून त्याला उलटं करायचं फक्त. काय करायचं, 2 6 4 करायचं त्याला. आता यांचं आपल्याला काय करायचं आहे, त्याने डिफरन्स विचारला ना, मग याचा डिफरन्स काढायचा. 4 आणि 4 0, 12तून 6 गेले खाली उरले 6, आणि या ठिकाणी 5तून 2 गेले 3.
तर त्यांचा डिफरन्स जो आहे 316. पण हे उत्तर काढायला सोपं आहे मित्रांनो, डिफरन्स काढायला. पण अगोदर हे समजलं पाहिजे. काय करायचं, आपल्याला अगोदर मोठी जी संख्या आहे ती लिहून पाहिजे. 642 ते 8 डिव्हिजिबल 8 या 8 होतच नाही, त्यामुळे तिचा फक्त शेवटचे 2 अंक अल्टरनेट करायची. आणि लहान करताना पण तेच करायचे. अगोदर लहानात लहान लिहायचा आहे, तो 8 डिव्हिजिबल आहे का नाही, मग शेवटचे 2 अंक अल्टरनेट करायचे आणि ते मांडायचे. त्यांची वजाबाकी तुम्हाला येतेच आहे लक्षामध्ये. अशा प्रकारचे गणित आपल्याला सोडवायचं आहे. असं आता हे झालं तुमचं 9 नंबरचं. आता शेवटचं जे गणित आहे मित्रांनो ह्या उदाहरण संग्रहातलं ते आहे 10 नंबरचं, आणि ते सहज तुम्हाला येऊ शकतं. थोडंसं काय त्याच्यामध्ये जास्त काही कठीण पातळी नाही आहे. मग काय सांगतं त्याच्यामध्ये, विच इज द ग्रेटेस्ट डिजिट दॅट कॅन बी रिटर्न इन प्लेस ऑफ बॉक्स और स्क्वेअर इन द नंबर, आहे की नाही, 7,94,084. सो दॅट द नंबर विल बी डिव्हिजिबल बाय 12. तर 12नं डिव्हिजिबल होण्यासाठी ह्या बॉक्समध्ये काय नंबर असायला पाहिजे. 12नं जर डिव्हिजिबल व्हायचं असेल तर मित्रांनो 3नं आणि 2नं डिव्हिजिबल झालं पाहिजे. मग 3नं आणि 2नं डिव्हिजिबल होण्यासाठी काय बघा, आता इथं 2नं तर ऑलरेडी होतंच बरोबर, 4नं होतं, 4नं पण डिव्हिजिबल होते. आता फक्त आपल्याला डिव्हिजिबल कितनं पाहिजे, 10 नंबरचा क्वेश्चन या. 3नं होण्यासाठी काय करायला पाहिजे बघा, आता 7 + 9 + 4 + बॉक्स + 8 + 4. आता 8 and 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 9 25, 32, किती 32 आलं मित्रांनो या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी अशी कोणती संख्या मिळवायला लागेल, या बॉक्समध्ये घ्यावा लागेल की जेणेकरून 3नं भाग जाईल. 32मध्ये किती मिळवावं लागेल 3नं भाग जाण्यासाठी, 1 मिळालं तरी भाग चालला आहे मित्रांनो बरोबर. 32मध्ये जरी 1 जरी ॲड केला आपण तर किती व्हायला, ते 33, आणि 33ला 3नं भाग जातो, म्हणजेच 12नं भाग जाणार. 3 आणि 4 गेला म्हणजेच 12नं जाणार बरोबर. मग या ठिकाणी बॉक्समध्ये काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. 1 असलं की आपलं उत्तर बरोबर येणार आहे. मग याचं उत्तर जे आहे ते काय असणार मित्रांनो, 1 असणार आहे लक्षामध्ये. अशा करूया, तुम्हाला थोडा त्रास प्रश्न वाचायला होईल, पण पुस्तक असल्यामुळे त्याचा काही त्रास नाही. फक्त पानावर आपल्याला प्रश्न समजले का ते महत्त्वाचं आहे. असो, पुढचे पूर्ण प्रश्न आपण पानावर घेणार आहोत. तर पूर्ण सिरीज 7वी स्कॉलरशिप मॅथमॅटिक्सची अतिशय सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी चॅनलला मात्र लाईक आणि सबस्क्राईब करा.